नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट असं भेंडीचा ठेचा बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा लोखंडी तवा मी गरम करत ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एकदम थोडंसं तेल टाकायचे। एक छोटा चमचा टाकला तर चालू शकते, ना तर अर्धा टाकला तरी पण चालू शकते। आता ह्याच्यामध्ये बघा 200 ग्रॅम भेंडी घेतलेली आहे। जरा थोडीशी मोठी मोठी भेंडी आहे, स्वच्छ धुवून पुसून त्याचं देठ आणि बुडक्याचा भाग मी असा कापून घेतलेला आहे आणि असे कापून घेतलेले आहे। जर लांबडी लांबडी जरी थोडीशी कापली तरी चालू शकते ना, अशी जरी कापली तर चालेल। गॅस आहे मीडियम आणि आपल्याला ही 2 मिनिटं एकसारखी भाजून घ्यायची आहे। 2 मिनिटं बघा मीडियम गॅसवर मी चांगली अशी भाजून घेतलेली, अशा पद्धतीत भाजून घ्यायची। भेंडी धुवून स्वच्छ पुसली का नाही की जास्त अशी चिकट होत नाही आणि अशी परतून घ्यायची चांगली। आता हिला काय करते, मी एका प्लेटमध्ये काढून घेते। भेंडी मी काढून घेतलेली आहे, त्याच्यात टाकणारी हिरवी मिरची 4 घेतलेले आहेत छोट्या आकाराच्या आणि तिखट आहेत। तर तुम्हाला तिखट जर नको असेल का नाही तर बिन तिखटाच्या मिरच्या जरी टाकल्या तरी चालतील। आणि तुम्ही जर बिलकुलच तिखट खात नसेल तर अशी एखादी छोटी जरी टाकली तरी पण चालू शकते। तुमच्या तिखटाप्रमाणे टाकायचं, कारण आमच्या घरात तिखट खूप खातात, सवय आहे आम्हाला लहानपणापासून। तर तुम्ही थोडंसं तिखटामध्ये कमी जास्त करायच्या मिरच्या। आता ह्याला काय करायचं, आपल्याला डाग पडस्तोर असं चांगलं भाजून घ्यायच्यात। मस्त अशा बघा डाग पडस्तोर मी भाजून घेतलेल्या आहेत, मिरच्या पण आणि लसूण पण। आता हे पण आपण काढून घेऊया। आता त्याच तव्यामध्ये बघा आपल्याला परत थोडंसं तेल टाकायचं, एकदम थोडंसं तेल टाकायचं आहे। गॅस एकदम मी बारीक केलेला आहे। त्याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा जिरं टाकायचं। जिरं चांगलं फुटलं की त्याच्यामध्ये एक मिडियम आकाराचा कांदा बघा, असं जास्त बारीक पण नाही आणि जास्त असा मोठा पण नाही, अशा पद्धतीत मी कापून घेतलेला आहे। आता ह्याला काय करणार आहे, भाजून घेणार आहे चांगलं। आपला कांदा भाजतोय तोपर्यंत आपण लसूण आणि मिरची कुटून घेऊया चांगली। लसूण आणि मिरची मी कुटून घेतलेली आहे। त्यात काय करायचे आपल्याला माहिती आहे का, ही भेंडी टाकून घ्यायची आणि भेंडीला बी काय करायचं माहिती आहे का, आबडधोबड कुटायचे, एकदम बारीक असं करायचं नाहीये, लगेच कुटली जाते। आबडधोबड बघा मी कुटून घेतलेलं आहे, एकदम बारीक पेस्ट अशी करायची नाही, अशा पद्धतीत कुटून घ्यायचे। कांदा पण आपला मस्त असा भाजला गेलेला आहे। त्याच्यामध्ये आता आपण ही भेंडी टाकून घेऊया। तुमच्याकडे जर खलबत्ता नसेल ना तर थोडंसं मिक्सरला आबडधोबड करून जरी घेतली तरी चालेल। आणि जर तुम्हाला मिक्सरला जर करायची नसेल का नाही तर मग भेंडी कापताना काय करायचे, बारीक कापायचे, थोडीशी मधोमध चीर 4 मारायच्या भेंडीला आणि कापायचे, म्हणजे त्याचे 4 भाग बारीक बारीक होतील अशा पद्धती। पण ती जरा कुटून घेतली का नाही तर मग ती भेंडीचा ठेचा एकदम छान चविष्ट होतो। गॅस आहे मीडियम, मी आत्ता मीडियम केला होता आणि आपण ह्याला 1-2 मिनटं परतून घेऊया। 2 मिनटं बघा मस्त अशी मी परतून घेतलेली आहे मीडियम गॅसवर। आता ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला शेंगदाण्याचं कूट। तर शेंगदाणे भाजून बघा असे मोठे मोठे कुटून घेतले होते, 2 चमचे टाकायचे। जेवढी भेंडी असेल का नाही त्याप्रमाणे आपण हे टाकायचं। शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर बघा मी मिक्स फक्त करून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ आणि त्याच्यामध्ये टाकायची आपल्याला थोडीशी कोथिंबीर। आणि हिला काय करायचं, मीडियम गॅसवर 2 ते 3 मिनटं चांगली परतून घ्यायची। परतताना काय करायचं माहिती आहे का, तर असं हलवलं की असे पसरवायचे। 2 ते 3 मिनटं बघा मस्त अशी परतून घेतलेली आहे। अशा पद्धतीत भेंडीचा ठेचा झालेला आहे, मस्त असं चविष्ट असा होतो। आणि जर तुम्हाला पाहिजे ना तर काय करायचं, गॅस बंद केल्यानंतर असा पसरून थोडासा ठेवायचा तव्यामध्ये, म्हणजे थोडंसं अजून त्याला थोडंसं साधारण असा कडकपणा येतो आणि मग हा 2 ते 3 दिवस असा छान टिकतो। तर तुम्ही अशा पद्धतीने झटपट असा भेंडीचा ठेचा करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।